सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार. रामकृष्ण हरी माय माऊली. आज आपण हा व्हिडिओ जो बनवतो त्याच्या मागलं कारण काय, उद्देश काय, तर ह्या आपला जो प्लॉट आहे वांग्याचा, ह्यामध्ये जो आलेल्या अडचण समस्या त्याबाबत आपण हा व्हिडिओ बनवतो. तर हा व्हिडिओ बनवत असताना आणि सांगत असताना आपल्याला असं जाणवून आलं की आपण आता ह्या प्लॉटमध्ये आपल्या थ्रिप्स, पांढरी माशी तर काही नाही आहे, पण थ्रिप्स आणि लाल कोळी पण नाही आहे, पण थ्रिप्सची जी समस्या आली आणि त्या समस्येने जी छोट्या मिड्या होत्या त्या मिड्यामध्ये फुलामध्ये थ्रिप्स किती छोटा असतो एकदम तुम्हाला माहितीच आहे. तर ह्यामुळं आपलं जे आपण हे काम करत होतो तर ह्यामध्ये आपलं फ्लॉवरिंग ड्रॉप झालं. मिड्या ज्या वांगी जी आहेत त्याचा देठ जो आहे त्या देठाची शायनिंग थोडीशी यातनं निघून गेली. मग आपण औषधं मारली का तर सगळी वांगी तोडून घेतली आणि आपण औषधाची फवारणी केली शेतकरी मित्रांनो. पण बऱ्याचशाच कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानं केली. ॲबॅसिन घेतलं, सिमोडिस घेतलं, ॲसेटाप रोगर घेतलं, असे एक 3-4 प्रकारची औषधं घेतली. पण ह्या औषधामधून आपल्याला रिझल्ट काही भेटला नाही. आणि मग आपण एक दुसरा निर्णय घेतला. सुमारे 6,000 रुपये खर्च करून ह्या शेतामधली सगळी खराब झालेली त्या थ्रिप्सनं पानं आपण तोडून टाकली. आणि इथं पाला पडलेला पण तुम्हाला दिसत असेल. तर अशा पद्धतीनं सगळं आपण ह्याचे जे पानं आहेत ती पानं तोडली, सगळी फळं तोडली. आणि पुन्हा आपण जे शेड्यूल होतं त्यामध्ये आपण आत्ता कालच फवारणी घेतली, काल परवा सिमिडोस नावाच्या औषधाची. आणि सगळी बाग आपण स्टॉप केले. आता ही स्टॉप करताना सगळी पानं तोडून घेतले शेतकरी मित्रांनो. आणि ह्यामध्ये 1261 सुमारे 13-14 गुंठ रान आहे. आणि 1261 लागवड 2 किलो. आणि 24-24 म्हणजे पहिल्यांदा आपण रासायनिक लागवड ह्याच्यामध्ये सोडलेले. 24-24 जे आहे ते 12 किलो. हे खास काळोखी, फुटवा आणि फ्लावरिंग ह्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये सोडलेले आहे. पण हे सोडत असताना आणि पानं काढल्यानंतर आपल्याला पानाला थोडासा हिरवापणा आलेला आहे. म्हणजे जुनी पानं काढली आणि नवी पानं आले त्याला काळोखी आणि हिरवापणा आहे. पण हे काळोखी आणि हिरवापणा असला तर याचं पांढरुंद वाढ आहे का हो, नाही आहे. तर हे पांढरुंद पण झालं पाहिजे. आणि काही पानांच्यावरती जे जुनी पानं काढल्यानंतर नव्या पानावरती पण परत थ्रिप्सचा अटॅक झालेला आहे. तर सुमारे आता आपण ही पानं आणि फळं याचे तोडलेत. तर ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आता लवकर काय बाजारामध्ये वांगी येणार नाही आहेत. तो पत्र आपण पटपट प्रोसिजर करणार. आणि ह्या प्रोसिजर करत असताना आणखीन एकदा बायका लावून आपण जी थ्रिप्स ज्याच्यावरती आहे त्याची अंडी आणि हे कंट्रोल करण्यासाठी आपण पुन्हा एकदा पानं काढणार आहे. तर मला सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आहे शेतकरी मित्रांनो की औषध मारणं हा नुसता पर्याय नाही. आणि ह्या औषधानं काही 100% रिझल्ट येत नाही. ते त्याचं प्रजनन आहे, त्याची जी सायकल आहे ती सायकल किडा तो किड्याची सायकल हे करतो, ज्यांना औषधाचे इफेक्ट होत नाही. तर जास्तीत जास्त स्वच्छता, जास्तीत जास्त चांगली मॅनेजमेंट असेल. आता आपली मॅनेजमेंट काय चांगली नव्हती का हो, चांगली होती. पण वातावरण जे आहे आभाळी वातावरण त्याच्यामुळे ही आपल्याला समस्या जाणवली. आणि ह्यामध्ये आता तुम्ही बघू शकता सर की अतिशय सुंदर पाला काढल्यानंतर पुरी बाग ही बघा. आणि आता नवीन फुलकळी पण यायला लागली. तर ही नवीन फुलकळी आली, नवीन फुटवा पण येणार आहे. आणि आता फुटव्याची संख्या म्हटला तर समजून चला हा एक झाड आहे. या झाडाला आता आपली पहिले आपण फुटवे घेतले होते 15 ते 20 फुटवे आहेत. पण ह्या 20 फुटव्यामध्ये प्रत्येक फुटव्यामध्ये 5, 6, 8, 10 फुटवे पुन्हा ह्याच्यातनं निघणार आहे. म्हणजे 20चे जवळजवळ 150-200 फुटवे निघणार आहेत. सरासरी जर आपल्याला भगवंताची कृपा झाली आणि एखादा पाऊस पडला, पाऊस जो पातूर पडत नाही तो पातूर मला काय वाटत नाही थ्रिप्स कंट्रोल आणि औषधांचा काही उपयोग होत नाही. मॅनेजमेंटच चांगलं पाहिजे आहे, स्वच्छता चांगली पाहिजे आहे. आणि हा थ्रिप्स आला तो काही कृषी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आपण 2 वेळे ह्याच्यामध्ये डेमोसाठी, ट्रायलसाठी उन्हाळी मिरची कशी येते ते बघायसाठी आपण लावली होती. त्या मिरची लावल्याचा समस्या म्हणजे त्या मिरचीमुळं हा या शेतामध्ये
थ्रिप्स जास्त वाढला असे काही कृषी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु जे काय असेल ते असेल, पण ह्यामध्ये आपल्याला ज्या थ्रिप्समुळं आपलं फार मोठं नुकसान झाले, आर्थिक पण नुकसान झाले आणि माल पण नाही आहे. माल का नाही आहे तर आपण औषध मारणार आहे म्हटल्यानंतर आपण सगळा माल स्टॉप केला आहे आणि हा स्टॉप माल करून आपण आता फवारण्या घेतोय. पण फवारणी नुसती घेऊन काय उपयोगाचं नाही असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. मॅनेजमेंट म्हणजे काय, जर तुमच्या शेतामध्ये थ्रिप्स असेल तर सगळी पानं काढा, सगळी फळं तोडा, पुन्हा औषध घ्या. जर तुमच्या शेतामध्ये जर किडीचं प्रादुर्भाव जास्त झाला तर काय करायचं, सगळी फळं तोडायची आणि मग इमामॅक्टिन, डेलिकेट असे जे काय तुमच्याकडे चांगल्या औषधाची माहिती असेल त्या औषधाची फवारणी करायची. आणि एक की फळ पोकारणारे आळे असेल तर तिकडं जरा कॅमेरा करू, तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्हाला ट्रॅप लावायचा आहे. ह्या ट्रॅपला फळमाशी ट्रॅप म्हणा किंवा शेंडाळीचा ट्रॅप म्हणा. आता ह्याच्यामध्ये बी बरेचसेच पतंग पडलेत, आपण लय औषध मारत नाही त्यामुळे काही पतंग आहेत बघा, त्यामुळे ह्याच्यात येऊन पतंग ऑटोमॅटिक पडतात. ह्याच्यामुळं सगळं प्रजनन कंट्रोल होतं आणि कीड कमी होते, नुकसान होत नाही जास्त. ही बाब प्रामुख्याने महत्त्वाची आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त माहिती इतरांच्या पत्र पोहोचावी म्हणून शेअर करा. रामकृष्ण.